नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय मालिका आता नवीन वळणावरती येऊन आनंद हा आत्महत्या करायचा प्रयत्न करत असताना स्वानंदी ज्यावेळेस आनंदच्या घरी येते त्यावेळेस आता आनंदला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत आनंदला वाचून ज्यावेळेस स्वानंदी आता तो राणी हार निकिताच्या पर्समध्ये कसा आला हे बघण्यासाठी निकिताची पर्स उघडते, तेव्हा आता निकिताच्या पर्समध्ये मलिकाला अशी नलिकाकडून पडलेली कोणती गोष्ट सापडते की जेणेकरून हार मलिकाने त्या पर्समध्ये ठेवल्याचे स्वानंदी समोर येते. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी ती अंगठी घेऊन ज्या वेळेस आता इकडे राजवाड्यांच्या घरी येते त्याच वेळेस आता अंशुमनचे थोबाड बंद करून आवाज खाली करायला सांगून ज्या वेळेस आता स्वानंदी ती भयानक गोष्ट समरला दाखवते. आणि आनंदने आणि निकिताने हार चोरला नसून तो हार निकिताच्या पर्समध्ये कसा गेला याचा पुरावा ज्या वेळेस आता स्वानंदी समरला दाखवते त्याच वेळेस आता आपण खूप मोठी चूक केली आणि आपण मैत्रीवरती अविश्वास दाखवला हे सत्य समोर येताच वाऱ्याच्या वेगाने आता समर हा कशी आनंदकडे जाऊन आनंदला मिठी मारतो. आणि इकडे भयानक मल्लिकाचे कटकारस्थान समोर आल्यानंतर समर आता मलिकाला कोणती भयानक शिक्षा देतो आणि मलिकासाठी आता समर कोणता निर्णय घेतो, प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अंशुमनने दाखवलेल्या एकाच व्हिडिओने आनंदने तो हार निकिताला पर्समध्ये ठेवण्यासाठी दिला आणि तो पर्समध्ये ठेवला गेला. हावभावावरून हे सगळं समरच्या लक्षात आलेलं असतं आणि ताबडतोब समरने आनंदला आत्ता मला काही बोलायचं नाही, आत्ताच्या आत्ता तू इथून जा असे म्हणत तेथून जायला सांगितलेले असते. इकडे मात्र घरी आलेला आनंद एकटाच हाय मोकलून रडत असतो त्याच्या बेडरूममध्ये बसत. समरसोबत घालवलेल्या प्रत्येक प्रेमाच्या क्षणाची आनंदला आठवण येत असते. आनंदच्या डोळ्यासमोर प्रत्येक ते मैत्रीचे क्षण, तो मैत्रीचा विश्वास, ते मैत्रीचे अतूट घट्ट नाते, ज्या समरला आपण फक्त मित्र नाही तर आपले फॅमिली मानत होतो, त्याच समरने आज आपल्या मैत्रीवरती अविश्वास दाखवला हे आता आनंदच्या लक्षात येत असते. इकडे आता निकिता ही दरवाजा वाजवून दरवाजा आनंदला उघडण्यासाठी विनवण्या करत असते, पण आनंद काही ऐकायला तयारच नसतो. आणि इकडे स्वानंदी देखील समरला समजावून सांगत असते की आनंद दादा असं काही करणारातले नाही. 25 वर्षापासून जर तुमची नोकरी आहे आणि आनंददादा हुशार आहेत हे तुम्हाला देखील माहीत आहे राजवाडे, तरीसुद्धा मग एवढ्या डायरेक्टली आनंददादा हे काम कसं करतील? त्यांना हुशारी त्यांनी 25 वर्षापूर्वी यापूर्वी दाखवली असती आणि तुला लुबाडलं असतं, तुम्हाला फसवलं असतं, पण आनंददादांनी असं केलं नाही. त्यामुळे आनंददादाने मी सांगते चोरी केली नाही. पण समर आता स्वानंदीच्या या बोलण्याकडे अजिबात विश्वास ठेवत नसतो, कारण स्वानंदीने सांगितलेलं असतं की माझं मन सांगतंय आनंददादा असं करणार नाही. तर समर म्हणतो की तुमच्या मनाचं जर मी ऐकलं तर मग झालंच म्हणून समजा. अहो, त्या व्हिडिओनंतर काही बोलण्यासारखं उरलंच नाही असे समर आता स्वानंदीला सांगतो. आणि त्यानंतर आता समर हा आजीकडे जातो. तर आता समरला देखील मैत्रीच्या नात्यावरचा विश्वास उडालेला असतो. प्रेम मैत्री यावर आता अजिबात विश्वास समरचा राहिलेला नसतो. तर आता आजी म्हणते की असं करू नको, अरे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो, जो आपल्यासमोर बरोबर जसा वागला त्याच्या बरोबर तसंच काही वागायचं नसतं. समर म्हणतो काही नाही आजी, सगळे एका माळेचे मणी आहेत. आणि आता समरला कोणावरही विश्वास राहिलेला नसतो. आता इकडे मलिकासुद्धा इकडे समरकडे येते आणि आता पुन्हा आगीत तेल ओतत समरच्या तोंडातून समरच्या मनातलं बाहेर काढण्यासाठी मलिका म्हणते की समर, मला वाटतंय की तू आनंदला माफ करावं आणि पुन्हा त्याला आपल्यासोबत घ्यावं. तर समर म्हणतो की काकू तू काय बोलतेस? आज त्याने माझ्या मैत्रीला तडा दिला, माझ्या मैत्रीचा विश्वासघात केला आणि तू सांगते मी कधीच आनंदला माफ करणार नाही. आणि मैत्रीच्या नात्यावरती त्याने असा माझा विश्वासघात केला, मी त्याला कधी आता त्याचं तोंडही बघणार नाही असे आता समर मलिकाला सांगतो. तर मलिका जाम खुश झालेली असते. इकडे मात्र आता स्वानंदी आणि निकिता दोघीही आता आनंदला दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करतात, पण आनंद दरवाजा उघडत नसतो. तेव्हा आता धक्के मारून
स्वानंदी आणि निकिता दरवाजा उघडतात. दरवाजा उघडल्यानंतर इकडे मात्र आनंदने आता आत्महत्या करण्याची तयारी केलेली असते आणि फॅनला आनंदने आता गळ्याला फास टाकून आता तो कापड इकडे फॅनला गुंडाळलेला असतो आणि आता फॅन चालू होणार. तोच आता स्वानंदी आणि निकिता तिथे येतात आणि त्याच वेळेस स्वानंदी आता आनंदला धरते आणि त्याच वेळेस स्वानंदीने तिथे आता आनंदला वाचवलेलं असतं. आणि काय करताय तुम्ही आनंद दादा, आणि तुम्ही हे असं करून मरणार असाल तर मग तुम्ही निर्दोष आहात हे कसे सिद्ध करताल? ते काही नाही, तुम्ही निर्दोष आहेत आणि विनाकारण तुम्हाला शिक्षा देऊ नका असे म्हणत स्वानंदी आनंदला त्यापासून बाजूला करते. आणि त्यानंतर आता स्वानंदी निकिता आणि आनंद दोघांनाही समजावते. निकिता म्हणते की पण मला कळत नाही, माझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्यावरती एवढा अविश्वास दाखवून मूग गिळून गप्प बसला आणि माझ्या नवऱ्यावरती आरोप केला, आम्ही असं काहीच केलं नाही. स्वानंदी म्हणते निकिता ताई मला एक सांगा ना, पण तो हार तुमच्या पर्समध्ये कसा गेला तेच मला काही कळत नाही. तुम्ही हार घेतला नाही, मग पर्समध्ये तो कोणी ठेवला असेल? तर आता निकिताच्या डोळ्यासह सुद्धा लाईट चमकते आणि आनंद आणि निकिता यांना आता मल्लिकाचा संशय येतो. आणि मल्लिका आपल्याकडे वारंवार येत होती आणि आपल्याला तो हार आजीकडे द्यायला सांगत होती हे आता आनंदच्या लक्षात येतं. आनंद म्हणतो की मल्लिका काकू माझ्याकडे दोनदा आल्या, माझ्या पिशवीवरती दोनदा लक्ष ठेवलं आणि मला त्या म्हणाल्या की तुझ्याच हाताने तो हार तू आईकडे दे, मला यामध्ये पाडू नकोस. तर लगेच स्वानंदी म्हणते की यामध्ये नक्कीच मल्लिका काकूचा हात आहे असं मला देखील वाटतंय. पटकन आता ती स्वानंदी त्या पर्समध्ये बघते आणि म्हणते की बघूयात. आणि लगेच आता ती पर्स उचकल्यानंतर त्यामध्ये अशी एक गोष्ट आता स्वानंदीला सापडते आणि ती म्हणजे मल्लिकाची अंगठी. ज्यावेळेस मल्लिकाने नलिनीला तो हार देण्यासाठी सांगितलेला असतो त्यावेळेस जर काम झालं तर मी तुला ही माझी अंगठी देईल असे सांगून मल्लिकाने ती अंगठी नलिनीला दिली होती. आणि ज्यावेळेस नलिनी त्या पर्समध्ये हार ठेवत होती त्यावेळेस ती मल्लिकाची अंगठी त्या पर्समध्ये पडलेली असते आणि घाई गडबडीने नलिका तिथून गेलेली असते. आणि इकडे मात्र ती अंगठी स्वानंदीला सापडताच आता स्वानंदी म्हणते की मल्लिका काकूंची अंगठी. आता मात्र समरला हे सगळं कळायलाच हवं आणि आनंद आणि निकिताला मोठा धक्का बसतो आणि मल्लिका काकूने हे सगळं घडून आणलं हे आता इकडे आनंद, स्वानंदी आणि निकिताच्या लक्षात येते. आता इकडे स्वानंदी म्हणते की नाही, आता राजवाड्यांना हे सगळं दाखवावंच लागेल. आता इकडे स्वानंदी घरी येते तर इकडे मल्लिका, अर्पिता आणि अंशुमन तिघेही आता तिथे बोलत असतात. मल्लिका म्हणते की राजवाड्यांचे दागिने या स्वानंदीला भेटले तर ती खूप फडफड करायला लागली. अंशुमन म्हणतो की तिचे पंख ना मी असे एका सेकंदात छाटून टाकीन, तिला जमिनीवर पाडेन. आणि तेवढ्यात आता स्वानंदी तिथे दरवाज्यात येऊन अंशुमनचे ते बोलणे ऐकते आणि स्वानंदी म्हणते की मला वाचवायला समर्थ आहे, आवाज खाली कर. तर आता अंशुमनची स्वानंदीने बोबडीच वळवलेली असते आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की डोळे खाली कर आणि माझ्यापासून नजर खाली कर. रागाने स्वानंदी आता अंशुमनचा हात धरून अंशुमनचा हात पिरगळवते. आता ती बघून मल्लिका जाम घाबरते आणि तोंडाला हात लावते. मल्लिका म्हणते स्वानंदी काय करतेस? तर स्वानंदी म्हणते की मोठ्या वहिनीबरोबर कसा बोलतो कळतंय का याला याची लायकी आणि किंमत दाखवून देते ना. मला सांगतो की नजर खाली करायला अगोदर याचा आवाज मी खाली करते. आता स्वानंदी बेडरूममध्ये जाते तर समर म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कशाला गेला होता तुम्ही तिथे? आणि मला माहिती आहे तिथे गेल्यानंतर त्याने तुम्हाला घोळात घेतलं असेल. स्वानंदी म्हणते असं काहीही झालं नाही. मी तिथे गेल्यानंतर आनंददादा कदाचित आज आपल्यात नसते. आनंददादाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि समर म्हणतो काय? समरचा विश्वासच बसायला तयार नसतो. तर स्वानंदी म्हणते की आनंददादाने दरवाजा लावून आनंददादा फॅनला आत गळफास घेण्याचा प्रयत्न करत होते. तर समरला धक्का बसतो आणि आम्ही दोघींनी दरवाजा तोडला तेव्हा आम्ही त्यांना वाचवलं असे स्वानंदी आता समरला सांगते आणि म्हणते की आनंददादाने हार चोरला नाही याचा सगळ्यात मोठा पुरावा माझ्याकडे आलेला आहे, पण मी तो इथे तुम्हाला दाखवणार नाही. त्यासाठी तुम्हाला आनंददादाच्या घरी यावं लागेल. आणि इकडे आनंदने आत्महत्या केल्याचे समजताच
स्वानंदीला घेऊन आनंद पटकन आता इकडे आनंदच्या घरी येतो आणि आता स्वानंदी त्या पर्समधून ज्या वेळेस मलिकाची अंगठी बाहेर काढते त्यावेळेस स्वानंदी म्हणते, हे बघा, मलिका काकूची या पर्समध्ये अंगठी मिळाली आणि मलिका काकूनेच या पर्समध्ये तो राणीहार ठेवला आहे. ती ऐकून आता समरला धक्का बसतो आणि स्वानंदी ती अंगठी आता मलिकाची अंगठी समरला देते. आणि जर आनंददादाने आता हे केलं असतं तर आनंददादाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाच नसता असे स्वानंदी समरला सांगताच समरला मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता चुकाची जाणीव होऊन समर आता निकिता आणि आनंद समोर हात जोडतो आणि म्हणतो की मित्रा, मला माफ कर, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला, माझ्याकडून खूप काही चूक झाली, हवं तर मी तुझ्या पाया पडतो असे म्हणत आता समर हा आनंदच्या पायावरती डोके ठेवून आता पाया पडू लागताच आता आनंद म्हणतो, समर अरे काय करतो, तुझी जागा माझी पायात नाही तर माझ्या हृदयात आहे. अरे मी पैशाचा लोभी नाही रे, मला फक्त तुझी मैत्री हवी आहे. मी तुला फक्त मित्र नाही तर माझी फॅमिली मानतोय. तेव्हा प्लीज माझ्यावरती असा विश्वास दाखवू नको. तर समरला त्याच्या चुकाची जाणीव होऊन समर आनंदला मिठी मारतो आणि रागाने समर म्हणतो की आता या मलिका काकूला मी सोडणार नाही. आणि रागाने समर आता स्वानंदीला घेऊन आता मलिकाला त्याचा जाब विचारायला निघतो. तर समर आता मलिकाला त्याचा जाब विचारून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करून कसा पुन्हा आता मलिकाला शिक्षा देतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.